जून महिना सुरू झालेला आहे आणि शैक्षणिक वर्षाची ही सुरुवात सर्वत्र सुरू झालेली आहे। आज 16 जून, आज सर्वत्र शाळा सुरू झाल्या आणि हा शाळा सुरू झाल्याचा पहिला दिवस असताना अनेक विद्यार्थ्यांना, पालकांना आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याची चिंता सतावत असते। ही चिंता सतावत असताना या शिवणे, उत्तमनगर, कोंढवे कोपरे या भागातील सामाजिक कार्यकर्ते संजय दिवार यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकरिता तब्बल 1,00,000 वह्या, 1,00,000 पेन्सिल्स, पेन, शार्पनर आणि खोडरबर असं शैक्षणिक साहित्य वाटण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर ज्येष्ठांना या पावसाळ्यामुळे आजारी पडतात किंवा नागरिकही आजारी पडतात, त्यांच्यासाठी भिजून आजारी पडू नये याच्यासाठी छत्र्यांचं वाटप करण्यात आलंय। काय याच्या मागची संकल्पना आहे त्यांची हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल संजय भाऊ की आपण या एवढं मोठं वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला? पहिल्यापासून मला समाजसेवेची आवड आहे। राजकारण तर हे आता आलेले आहे, पण समाजकारण हे मी पहिल्यापासूनच करत आलेलो आहे। गेल्या वर्षी सुद्धा मी एक 1,00,000 वह्या वाटल्या होत्या, बहुलीपासून तर खाली वारजे मावाडीपर्यंत ग्रामपंचायतच्या ज्या शाळा आहेत, जिल्हा परिषद, त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन सुद्धा वाटलेले। आजच मला महानगरपालिकेच्या अंडरमध्ये असलेली शाळा उत्तमनगर येथली, तिथं मला आज सरांचा मला मुख्याध्यापकाचा फोन आला, संजू भाऊ तुमच्या तर्फे मागच्या वर्षी जशा वह्या वाटल्या होत्या तशाच ह्या पद्धतीने ह्या वर्षी सुद्धा मला जी गरीब गरजू मुलं आहे त्यांना वह्यांचं वाटप करावं अशी माझी इच्छा आहे। त्या सरांनी माझ्यापर्यंत व्यक्त केली, म्हणून माझं काम जे आहे समाजसेवेचं हे पहिल्यापासूनच चालू आहे। आणि आज मी 1,00,000 वह्या, 1,00,000 शॉर्पनर, सिस पेन्सिल, या खोड रबर हे जे वाटलेले आहे फक्त हे गरीब आणि गरजू मुलांसाठी वाटलेले आहे आणि हे कायम मी वाटत राहणार। आता हे झालं खरं तर विद्यार्थ्यांसाठी। आम्हाला यापूर्वी तुमचं पाहण्यात आलं की लोकांच्या घरावर छप्पर टाकण्यास सुद्धा, फ्लेक्स टाकण्यास सुद्धा तुम्ही काम केलं होतं यापूर्वी। काय त्याबद्दल काय सांगा? असं आहे की गोरगरीब जनता पत्र्याच्या शेडमध्ये राहते आणि पत्र्याला तुम्ही जरी किती जरी काय केलं तर पत्र्याला एक होल असतं आणि ते होल असल्यामुळे काय होतं, त्यांच्या घरामध्ये पाणी येतं। पाणी आल्यामुळे काय होतंय की ते पूर्ण घर वल्ल होऊन जातं आणि त्या एक कन्सेप्ट केला की मी की बाबा कुठं ना कुठं ह्यांच्या घरावरती, आणि तसंच की आता काय आहे ट्रेंड लोकांचा की बॅनर काढायचा आणि पत्र्याच्या ह्याच्यावरती टाकून द्यायचा, पण त्या बॅनरवरती फोटो कोणाचे असतात, महापुरुषांचे फोटो असतात आणि त्या महापुरुषांचे फोटो तुम्ही बॅनर पत्र्यावरती टाकता आणि पत्र्यावरती टाकून त्याच्यावरती चपल्या टाकता, म्हणजे आपण कुठपर्यंत आपली संस्कृती बिघडवतोय ह्याच्या पलीकडे मी विचार केला की बाबा प्रत्येकाच्या घरावरती आपण एक ताडपत्री टाकू आणि असे मी 27 लाखाची ताडपत्री रामनगर झोपडपट्टीमध्ये तिथे टाकलेली आहे। म्हणजे एकूण 27 लाख रुपयांची ताडपत्री गळणाऱ्या घरांवर टाकलेली आहे संजय भाऊ दिवार यांनी। गळणाऱ्या घरांची चिंता खरं तर महिलांना असते। काय म्हणजे गळणाऱ्या घरांवर भाऊंनी ताडपत्री टाकली, कसं तुमची काय त्यामध्ये भाव आहे? भावना म्हणजे की माणसं चिडचिड करतात, कधी कोण बायका कामाला गेलेला असतात, कोण कामाला गेलेला असतात, मग घराची काळजी असते की अरे ओलं झालं, हे इथं ठेवलं होतं, ते तिथं ठेवलं होतं, बायकांची काळजी असतेच ना की पत्र्याचे घर असले की गळतं, कुठून इकडून तिकडून थोडं का होईना ते गळत राहतं। त्यामुळे नको असं की लोकांकडे असं काही असते परिस्थिती की हे बघू ते बघू, शाळेचं बघू, खर्च बघू, घर की अरे आपल्याकडे अजून एक खर्च आला पावसाळ्यात की आपल्या घरावर ताडपत्री पाहिजे, पण ते नसतात। काही काहींचा असा प्रॉब्लेम आहे की खरंच की खूप प्रॉब्लेम आहे की नाहीये त्यांच्याकडे, नसतं ते गोष्टी। मग हे म्हटलं की चला आपण ते काही गोष्टी करू, मदत करू, हा विषय झाला। म्हणजे ताडपत्रीची समस्या खरं महिलांना माहित असते आणि मुलांच्या शिक्षणाची सुद्धा काळजी महिलांनाच असते। मुलांना शैक्षणिक साहित्य वाटले भाऊंच्या माध्यमातून, तुमची संकल्पना आहे जे खरं तर मुलांना शैक्षणिक साहित्य वाटताना घरच्यांना काय काय समस्यांना सामोरं जावं लागतं, काय वाटतं? समस्या म्हणजे की खरंच ही गोष्ट आहे की म्हणजे आई वडील काम करतात पण नाही होत त्यांच्याकडून। म्हणजे नवीन वर्ष चालू झालं की गणवेश आले, पुस्तकं आली, वह्या आल्या, गणवेश वगैरे पुस्तकं तर मिळतात पण वह्या नाही मिळत माणसांना। आणि मुलं 2-2, 3-3 असल्यामुळं अरे थांब जरा हे झाले की ते घेऊ, ते झाले की हे घेऊ, तर एक चला आमचा पण एक हात थोडासा खारीचा वाटा आहे, आम्ही म्हटलं की चला वह्या देऊ त्यांच्यासाठी, त्यामुळे घेतल्या वह्या। म्हणजे एकूणच खरी समस्या या ठिकाणी दीपालीताई दिवार असतील, संजय भाऊ दिवार असतील यांच्या माध्यमातून तुमच्या घरातल्या खऱ्या समस्यांना हात घालण्यात आलेला असल्याचं
या ठिकाणी अधोरेखित होत आहे. ही प्रत्येकाची समस्या आहे की शैक्षणिक साहित्य कसं खरेदी करायचं आणि ते देखील 15 तारखेच्या नंतर, जी की चालू तारीख 10 तारखेपर्यंत असते. नंतर पैशांची विल्हेवाट लागलेली असते आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न या ठिकाणी या उभयतांनी मार्गी लावलेला आहे. सामान्य नागरिकांच्या महत्वपूर्ण गरजा या ठिकाणी संजय दिवार यांच्या माध्यमातून सोडवत असताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. त्यामुळे आगामी काळासाठी संजय दिवार आणि दीपाली दिवार यांना आपण शुभेच्छा देऊयात.